युअर ऑनर, मला हे अवश्य नमूद करावंसं वाटतं की हे आहेत मेहेंदळे यांचे संस्कार. त्यांना अचानक एक मुलगी भेटली जी एकटी होती, पण त्यांनी तिला आपलंसं केलं. शिवानी, स्वरा इनामदार म्हणजे ज्यांचा खून झाला, त्या तुमच्याच ऑफिसमध्ये काम करत होत्या ना? हो. कधीपासून? 3 वर्ष झाली. त्यांचा स्वभाव किंवा त्या कामाला कशा होत्या? प्रामाणिक होती, कामालाही ठीकच होती, बट तिच्या बाबतीत जे घडलं ते फार चुकीचं होतं. मला जेव्हा तिच्या खुनाबद्दल कळलं मला खूप त्रास झाला. बट माझं असं म्हणणं आहे की सारंगने हा खून केलेला नाहीये. काहीतरी गैरसमज झालाय. मला सांगा, रूपम कॉस्मेटिक्सचं सनस्क्रीन वापरल्यामुळे स्वरा यांना ॲलर्जी आली, हे तुम्हाला कधी कळलं? 1-2 दिवस आधी कळलं. इनफॅक्ट मी ऑफिसमध्ये तिचे ते रॅशेस आलेले पाहिले होते. पण मग ते सारंगला सांगावं असं एक मैत्रीण म्हणून तुम्हाला वाटलं नाही? बिकॉज आय डिडंट अँटिसिपेट दिस. म्हणजे मला वाटलं तिला सूट नाही झालाय क्रीम, सो. कारण मी शिवानी, तुम्हाला स्वराला बरं होऊ द्यायचं नव्हतं. काय बोलताय तुम्ही? मी शिवानी, आतापर्यंत तुम्ही 10 कंपन्या गिळंकृत केलेल्या आहेत आणि रूपम कॉस्मेटिक सुद्धा तुम्हाला गिळंकृत करायची होती. आणि स्वराला जी ॲलर्जी झाली तिचा गैरफायदा घ्यायचं तुम्ही ठरवलं. त्यामुळे तुम्ही स्वराला पॅनिक केलं, तिला रील करून ते व्हायरल करायला लावलं आणि सारंग यांना धमकी दिली. आणि सारंग जेव्हा तिच्याशी सॉर्ट करायला गेले, तुम्हाला ते सॉर्ट व्हायला नको होतं, म्हणून तुम्ही स्वराचा खून केला. व्हॉट रमेश, मी का करेन तिचा खून? का नाही करणार तुम्ही तिचा खून? कारण तुम्हाला रूपम कॉस्मेटिक्स गिळंकृत करायची होती. आता काहीही बोलताय तुम्ही. मग मला सांगा ना, का नाही करणार तुम्ही तिचा खून? मी सारंगच्या फॅमिलीला आपलं मानते. कुटुंबाला की फक्त सारंगला? मी शिवानी, सारंग यांना पाहता क्षणी तुम्ही त्यांच्या प्रेमात पडला होतात आणि त्यांना मिळवण्यासाठी कुठल्याही थरापर्यंत जाण्याची तुमची तयारी होती. आणि म्हणून तुम्ही स्वराचा गैरवापर केलात. आधी तुम्ही त्यांना बदनाम करणार, मग तुम्ही सावरणार. अशाच पद्धतीने तुम्ही 10 कंपन्या गिळंकृत केल्यात, कारण तुमचा हा फॉर्म्युला आहे. 1 मिनिट. भर कोर्टात माझ्यावर असे घाणेरडे आरोप करायला, एका स्त्रीवर असे घाणेरडे आरोप करायला तुम्हाला काहीच वाटत नाही का? I just can't take this. जसं हे काय चाललंय? हा, तुम्ही स्वतः एक स्त्री आहात ना? हे असं कसं काय चालू देता तुम्ही? प्लीज त्यांना अडवा, त्यांना बोला काहीतरी. आय कांट टेक दिस. आलेल्या अडथळ्यामुळे आणि कोर्टाची वेळ संपल्यामुळे पुढील सुनावणी उद्या होईल. मला खूप भीती वाटते. या सगळ्या अपराधातून माझ्या सारंगची सुखरूप सुटका होईल ना? तिलोत्तमा, काही काळजी करू नकोस. सगळं व्यवस्थित होणार आहे. आपण करतोय ना प्रयत्न. डोंट वरी. सावंगी, अजिबात काळजी करू नको आणि रडू तर अजिबात नको. सारंग सरांना काय बी होणार नाही. आणि एक गोष्ट ध्यानात ठेव, ज्या माणसांचं मन चांगलं असतं ना, त्यांच्या आयुष्यात ह्या अशा परीक्षा येतच असतात. सारंग सर सुखरूप या समध्यातनं बाहेर पडते. सारंगच्या केसच्या सुनावणीचा शेवटचा दिवस आहे. खरं खरं सांगा, माझा सारंग मला परत मिळेल ना? तिलोत्तमा, तू नको काळजी करूस. हे बघ, देवाचं लक्ष आहे आपल्यावर. सारंगला काही होणार नाही. तुम्ही सगळेच जण इतके टेन्शन मध्ये होतात म्हणून मी सकाळीच जाऊन देवाचा प्रसाद घेऊन आले देवळात. सावली, घे, सगळ्यांना वाट प्रसाद.
काळजी नको करूस. सगळं काही ठीक होईल. आता आपल्याला आत गेलं पाहिजे. हां चल चल. देवा, काय झालं? तू सारंगला घेऊन येणार होता ना? अरे हो, पण मला काहीतरी डॉक्युमेंट्स सबमिट करायचे होते ना इकडे, इसलिए जल्दी आया मैं. तू जर सारंगला घेऊन आला असता तर बरं झालं असतं. आम्ही बघ ना, सगळेच टेन्शनमध्ये आहेत. जोपर्यंत त्यांना सारंग दिसत नाही त्यांच्या डोळ्यासमोर, तोपर्यंत चिल चिल ब्रो. काय होणार आहे ते जाणे. आपली हवालदारांची टीम त्याला घेऊनच येते. आय नो थोडा लेट झाला आहे, पण फिकर नॉट. पोलिसांची व्हॅन कधीही पोहोचेल इकडे. देवा, सारंग निर्दोष आहे यासाठी काही पुरावा मिळालाय का? ब्रदर, डोंट फिअर. देवा विल टेक केअर. आपले प्रयत्न चालू आहेत की नाही. और खिचड़ी पकने में थोड़ा टाइम तो लगता है रे, पर टेस्ट कमाल का होना चाहिए क्या. डोंट वरी, सगळं नीट होईल. कोर्टाची कारवाई सुरू करा. माय लॉर्ड, रूपम कॉस्मेटिकचे सर्वे सर्वा सारंग मेहेंदळे हे निर्दोष आहेत असं त्यांचे वकील आतापर्यंत सिद्ध करू शकलेले नाहीत. आणि माझा अनुभव असं सांगतो, यापुढेही ते करू शकणार नाही, कारण तेच खुनी आहेत. त्यामुळे सारंग मेहेंदळे यांना दोषी मानून पुढील तपासासाठी कोर्टाने त्यांना पोलीस कस्टडी द्यावी अशी मी कोर्टाला विनंती करतो.